नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजची व्हिडिओसुद्धा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला हवं तसं घडलं आहे. कारण आजच्या व्हिडिओत आपल्याला सायली अर्जुनचा गृहप्रवेश, त्याचबरोबर नागराज आणि महिपत शिकरे, त्याचबरोबर साक्षी शिकरे यांनी प्रियाला घराबाहेर काढलेला सीनसुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पटापट आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचे अपडेट्स हे तुम्हाला मिळत जातील. तर चला तर आजच्या आपल्या या एपिसोडकडे आता वळूयात. मित्रांनो, आजच्या भागात आपण असं पाहतो की आता इकडे नागराज हा प्रियाची ती पोटली उचलतो आणि प्रियाच्या मागे जात तिला म्हणत असतो, तुला काय वाटलं प्रिया, तू ती पोटली त्या आश्रमातून चोरशील आणि कुठे लपवशील हे मला कळणार नाही, बोल बोल. त्याबरोबर मात्र आता प्रिया ही काही बोलत नसते, ती गप्पच असते. ती खूप जास्त घाबरलेली असते, तिला भीती वाटत असते. आता हे सगळं काही साक्षी, महिपत आणि नागराज तिघांच्याही लक्षात येत असतं. मग आता मुद्दामून महिपत हा नागराजला विचारत असतो, काय नागराज शेठ, उगाच तुम्ही पोरीला अणुबॉम्ब दाखवला, आता घाबरली ना ती काय, असं म्हणायला लागतात. त्याबरोबर लगेच नागराज हा म्हणत असतो, अरे नाही नाही महिपत, हा अणुबॉम्ब नाही आहे, अणुबॉम्ब खरा तर आमच्या घरी आहे. त्याबरोबर आता इकडे प्रिया ही त्याच्याकडे बघत असते. तर पुढे नागराज काका सांगत असतो, काय आहे ना, आमच्या घरामध्ये सर्वीकडे तन्वीचे हसताना, रडताना, खेळताना, त्याचबरोबर असे विविध प्रकारचे फोटो आहेत. आणि एखाद्या वेळेस जर मधुभाऊनं घरी जेवायला बोलवलं आणि त्यांनी ते फोटो बघितले तर काय होईल माहिती आहे का, तर ते लगेच एका मिनिटात ओळखतील की ती मुलगी सायली आहे. आणि मग ते लगेच सांगतील की अरे, ही तर आमच्या आश्रमातली छोटीशी सायली. त्याबरोबर लगेच पुढे आता महिपत हा म्हणायला लागतो, असं होईल का, कळतंय ना प्रिया तुला याचं गांभीर्य. त्याबरोबर आता आणखीन प्रिया घाबरते. प्रिया म्हणत असते, हो कळतंय मला सगळं, पण प्लीज तुम्ही असं काही करू नका, तुम्ही त्या किल्लेदारला काही खरं सांगू नका. आपलं जेवढं आणि जे काम ठरलंय मी ते सगळं काम करणार आहे. प्लीज तुम्ही असं काही करू नका, तुम्ही कोणाला काहीच सांगू नका. मला मान्य आहे तुम्ही मला रस्त्यावर आणाल, पण असं करू नका प्लीज. त्याबरोबर लगेचच साक्षी तिला म्हणायला लागते, इट्स टू लेट बेबी. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, आता आम्हाला तुझी काहीच गरज नाही आहे, आम्हाला जेव्हा तुझी गरज असेल तेव्हा आम्ही तुला बोलवून घेऊ, चल चालती हो इकडनं, असं म्हणत ती लगेचच तिला सोफ्यावरून खाली ढकलून देते. त्याबरोबर पुढे लगेच साक्षी, नागराज, महिपत तिघेही येत असतात. तर प्रिया ही त्यांना म्हणत असते, असं नाही वागू शकत तुम्ही माझ्याबरोबर, तुम्ही मला अशी बाहेर नाही काढू शकत, चुकीचं करताय तुम्ही. त्याबरोबर आता इकडे लगेचच नागराज हा पुढे येत म्हणतो, काढू नाही शकत, तुला तर गाढू शकतो आम्ही, गाढायला पाहिजे तुला खरं तर. त्याबरोबर इकडे प्रियाला लगेचच इमॅजिन व्हायला लागतं की साक्षी, महिपत, नागराज हे सगळे मिळून तिला मातीमध्ये गाडत आहेत. तर इकडे ती ओरडत आहे, नका असं करू मी मरेन. तर बाकी सगळे तिच्यावरती उभे राहून तिला हसत आहेत आणि मग हसत ते तिला मूठ माती देत आहेत. आता हे सगळं आठवल्याच्या नंतर प्रिया आणखी जास्त घाबरत असते. तोपर्यंत नागराज आणि महिपत साक्षीला सांगून प्रियाला घराच्या बाहेर काढायला लावतात. आता साक्षी ही प्रियाला हाताला धरते आणि घराच्या बाहेर काढते. तर आता इकडे प्रिया ही ओरडत असते, प्लीज असं नको करू साक्षी, दरवाजा उघड, मला घरात घे, साक्षी ऐक माझं, तुम्ही प्लीज कोणाला काही सांगू नका. पण साक्षी तिचं काही ऐकत नाही. तर दुसरीकडे सकाळ झालेली असते आणि सायली ही त्यांच्या घराच्या बाहेरून केर कचरा काढत असते. त्याचबरोबर ती लगेचच अंगणात जी तुळस असते तिच्याकडे येऊन तुळशीची छान पूजा देखील करत असते. पूजा करताना ती प्रार्थना म्हणत असते आणि प्रार्थना ऐकून अर्जुन हा झोपेतून जागा झालेला असतो. मिसेस सायली असं म्हणत तो आता त्यांच्या त्या तंबूच्या बाहेर आलेला असतो. आता इकडे तंबूच्या बाहेर येऊन तो बघत असतो सायली छान प्रार्थना म्हणते, पूजा करते. आता संपूर्ण सुभेदार कुटुंबियांना सुद्धा सायलीचा आवाज जातो. त्यामुळे सगळेच जण पटापट बाहेर येतात. सायलीला पूजा करताना बघून सगळे तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे अर्जुन
अर्जुन हा तोंड धुवायला जातो आणि थंड पाण्याने तोंड धुतल्यामुळे अर्जुनला थंडी वाजते आणि तो लगेचच झालं असं करत तो पाईप खाली फेकतो आणि तिकडनं बाजूला येत असतो. तर दुसरीकडे आता सगळे सुभेदार कुटुंबीय हे खूपच जास्त नाराज झालेले असतात. इकडे अश्विन हा त्याचा राग व्यक्त करत म्हणत असतो, आज बऱ्याच दिवसांनी भरपूर वेळ झोपायला मिळणार होतं, पण हे सगळं काय सुरू आहे. त्याबरोबर लगेच अस्मिता सुद्धा म्हणत असते, हो ना, ही मुलगी हे दाखवण्याचा प्रयत्न करते की ती तुम्हा सगळ्यांची कशी आदर्श सून आहे ते. त्याबरोबर पुढे आता पूर्णाई ह्या विचारत असतात, हे दोघं अजूनही इथेच आहेत का. त्यावर कल्पना सांगत असते, हो आम्हाला खरं तर वाटलं होतं रात्री ते निघून जातील, पण नाही गेले ते. आम्ही तुम्हाला सांगणार होतो, पण मग नंतर उगाच तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून नाही सांगितलं. पुढे आता इकडे हे ऐकल्यावर पूर्णाजीला खूप जास्त राग आलेला असतो सायली अर्जुनचा. तर आता प्रताप हा म्हणत असतो, पण आपण यांचा राग का सहन करत राहायचं, आपण कशाला हे सगळं ऐकून घ्यायचं. एक काम करूया, आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्या लोकांना इकडनं बाहेर घालवूया. चल अश्विन माझ्याबरोबर. त्याबरोबर अश्विन हा उगाचच कशाला डॅड असं म्हणत असतो. त्याबरोबर पुढे पूर्णाजी सुद्धा म्हणत असतात, थांब प्रताप, असं काही आपण आता करायला नको. काय आहे ना, तुझा मुलगा आता काहीही ऐकून घेणार नाहीये, त्यामुळे आपण तुझ्या सुनेला आणि तुझ्या मुलाला अडवू शकणार नाही. आणि उगाचच्या उगाच मला आता सुभेदार कुटुंबियांमध्ये आणखीन वाद झालेले नको आहेत, त्यामुळे शांत राहा, शांतपणे आपण काहीतरी करू शकतो. आता इकडे पूर्णाजी ह्या शांत व्हायला सांगत असतात आणि त्यामुळे प्रताप हा लगेचच शांतसुद्धा झालेला असतो. तर दुसरीकडे अश्विन म्हणतो की आता ना मी डायरेक्ट इयर प्लगच आणणार आहे, मी काही यांचं ऐकणारच नाही. तर दुसरीकडे सायली ही छान तुळशीची पूजा करत असते, ती प्रार्थना म्हणत असते आणि हे सगळं पाठी उभे राहून सुभेदार कुटुंबीय ऐकत असतात. हे सगळं अर्जुन बघतो. अर्जुन सुभेदार कुटुंबियांच्या जवळ येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, रोज सगळ्या सुभेदारांची सकाळ अशीच होऊ देत देवा. आणि मग लगेचच तो सायलीकडे येतो आणि सायलीच्या बाजूला येऊन हात जोडून उभा राहतो. आता सायली त्याला सुद्धा तुळशीला हळद कुंकू वाहायला सांगते, छान पाणी वगैरे घालायला लावते. त्याच्यानंतर आता अर्जुन हा लगेचच सायलीला म्हणत असतो, जिंकलात तुम्ही. त्याबरोबर पुढे तो सांगत असतो, सगळे सुभेदार कुटुंबीय, सुभेदार ऑडियन्स मागे येऊन उभ्या होत्या. सायली विचारते, चिडले होते का हो सगळे. त्यावर अर्जुन हा सायलीला हळूच सांगत असतो, नाही हो, म्हणजे तसं काही वाटलं तर नाही, कारण कोणी काही बोललं नाही, मी फक्त बघितलं. त्याबरोबर पुढे सायली सांगत असते, हरलं आणि जितलं असं काय म्हणताय हो. आपण जेव्हा खऱ्या अर्थाने सगळे कुटुंबे एकत्र येऊ ना, तेव्हा खरं तर आपण सगळे जिंकणार आहोत. त्याबरोबर हे ऐकून अर्जुन लगेचच सायली पुढे हात जोडत म्हणतो, सायली महाराज की जय. बस चला आता तुम्ही सुद्धा पटकन जा आणि आवरून घ्या, आपल्याला जरा एका ठिकाणी बाहेर जायचं आहे. त्याबरोबर सायली ही अर्जुनला विचारत असते, बाहेर जायचंय, कुठे जायचंय बरं. त्यावर अर्जुन म्हणतो, जायचंय, तुम्ही जा आवरून घ्या. तर दुसरीकडे नागराज हा प्रियाला फरफटत हॉलमध्ये घेऊन येतो आणि खाली टाकतो. त्याबरोबर पुढे आता इकडे लगेच तो सांगायला लागतो की दादा, ही मुलगी तुझी फसवणूक करते, पण बास, आता मी हिला तुला आणखी फसवू नाही देणार. बास झाला हिचा खोटारडेपणा, ही आपली खरी तन्वी नाहीये, तर हिने तुझ्या प्रॉपर्टीसाठी हे सगळं काही नाटक केलं होतं. आता हे सगळं ज्यावेळेस नागराज सांगतो त्यावेळेस प्रिया पुढे उभी राहून म्हणते, खोटं बोलतायत काका, मी खरं सांगते तुम्हाला बाबा, मीच तुमची तन्वी आहे, विश्वास करा माझ्यावरती बाबा, मी खरं बोलते. त्याबरोबर लगेचच नागराज हा प्रियाचा हात हिसकावून पकडतो आणि तिला म्हणतो, मी खोटं बोलतोय, मी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नाही, कळलं तुला. त्याबरोबर मात्र आता इकडे प्रिया ही आणखी जास्त घाबरलेली असते. तर आता खरी तन्वी कुठे आहे मग, असं प्रतिमा नागराजला विचारते. त्याबरोबर नागराज हा प्रतिमाला सांगत असतो, सांगतो वहिनी, आज मी तुम्हाला सगळं खरं सांगतो. ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे, ढोंगी आहे आणि आपली खरी तन्वी वेगळीच आहे आणि तुम्ही खऱ्या तन्वीला ओळखता सुद्धा. त्याबरोबर लगेचच हे ऐकून रविराज काका हे प्रियाच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देतात आणि मग इकडे प्रियाला ते म्हणत असतात की एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस तू, खरंच तुझ्यामुळे माझ्या भावनांचा खेळ झाला. प्रिया मधुकर, तू खूप चुकीची वागली आहेस माझ्याबरोबर. आता हे सगळं ज्यावेळेस प्रियाला वाटत असतं त्यावेळेस मात्र प्रिया ही स्वप्नात असते. हे सगळं तिला पडलेलं एक खूप वाईट आणि घाणेरडं स्वप्न असतं. मग
इकडे पुढे आता नागराज काका हा सांगत असतो आणि आपल्या खऱ्या तन्वीचं नाव आहे. त्याबरोबर प्रिया जागी होते आणि प्लीज नको, नाही नको नको नको, कोणालाच नका सांगू, कोणालाच नका सांगू असं ओरडत उठून बसते. त्याबरोबर लगेचच तिकडे नागराज काका, सुमन काकी, तर प्रियाचे आई वडील म्हणजेच प्रतिमा आत्या आणि रविराज सर सुद्धा पोहोचलेले असतात. रविराज सर हे तिला विचारत असतात, काय झालं बाळा, तुला काही वाईट स्वप्न पडलं का? त्यावर प्रिया सांगत असते, हो 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 बाबा, मला स्वप्न पडलं, म्हणजे माझं आणि अर्जुनचं लग्न होत होतं. लग्नाचा दिवस आठवला मला आणि सायलीला कोणी सांगू नका, सायलीला कोणी सांगू नका असंच ओरडत होते मी स्वप्नात, बस बाकी काही नाही. पण शेवटी स्वप्नातही तेच झालं जे व्हायचं होतं. त्याबरोबर इकडे पुढे आता नागराज काका हा प्रियाला विचारायला लागतो, नक्की हेच स्वप्न पडलं ना तुला तन्वी? नाही काय आहे ना, म्हणजे तुझा चेहरा बघून असं वाटतंय की तुला काहीतरी खूप भयानक स्वप्न पडलं असेल म्हणून विचारतोय. सांग सांग काय स्वप्न पडलं, सांग बोल. त्याबरोबर लगेच इकडे सुमन काकी ही म्हणायला लागते, अहो काय सुरू आहे तुमचं? आधीच पोरीची अवस्था काय झाली आहे ते बघा, तुम्ही तिची उलट तपासणी कुठं घेताय? तर पुढे आता रविराज काका हे प्रियाला समजावून सांगत असतात, हे बघ बाळा, जे घडलं ते घडलं, पण आता तू त्या सगळ्यातून बाहेर पडायला हवंस, वेगळा विचार करायला हवा. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघांनी सुद्धा मॅरेज सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेलं असतं आणि आता त्यांना ते वकील साहेब सांगत असतात की पुढच्या 15 दिवसांमध्ये तुमचं मॅरेज सर्टिफिकेट बनून तयार होईल. हे ऐकून सायली आणि अर्जुन खूपच जास्त खुश झालेले असतात. तर पुढे आता चैतन्य म्हणत असतो, तुम्ही लिगली सुद्धा आता नवरा बायको होणार. तर आपल्याला इथे पाहायला मिळतं की अस्मिता ही तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला जायला निघाली आहे. कल्पना तिला सांगते, अस्मिता कॅनडाला ह्या टायमामध्ये खूप थंडी असते, तिकडे थंडीचा सीझन सुरू आहे, त्यामुळे तू जाताना खूप जास्त गरम कपडे घेऊन जा. त्यावर ती म्हणत असते, नाही मम्मा, मी मोजकेच गरम कपडे घेतले आहेत आणि तिकडे गेल्यावर मला जर काही वस्तू का वगैरे हव्या असतीलच तर सचिन आहेत ना माझी शॉपिंग करून द्यायला. त्याबरोबर पुढे ती सांगत असते, मी मस्त शॉपिंग करणार आहे कॅनडामध्ये आणि कॅनडामध्ये मिळणार नाही अशी कोणती वस्तू आहे का? त्याबरोबर कल्पना ही लगेचच तिला म्हणत असते, ही घे, ह्या चकल्या आहेत, मी घरी बनवल्या आहेत, स्टीलच्या डब्यात व्यवस्थित पॅकसुद्धा केलेले आहेत. माझ्या जावयाला म्हणजेच सचिनला सगळं घरचं आवडतं म्हणून घरच्या चकल्या. त्याबरोबर पुढे अस्मिता म्हणत असते, मम्मा काय तुझं, इथे मी बॅगेचं वजन कमी करावं म्हणून कपडे कमी घेऊन जाते, वस्तू का कमी घेते आणि तू हे स्टीलच्या डब्यामध्ये चकल्या वगैरे पॅक करून देते. अगं मी कॅनडाला जाते, कॅनडाला सगळं काही मिळेलच की. त्याबरोबर प्रताप हा लगेचच अस्मिताला म्हणतो, पण तिकडे प्रतिमाच्या हातची चकली मिळणार आहे का? त्याबरोबर लगेचच इकडे ती म्हणायला लागते की हो बरोबर आहे. मग अस्मिता ते चकल्यांचं पॉकेट घेते आणि स्वतःच्या जवळ ठेवत असते. हे सगळं सुरू असेपर्यंत आता मात्र पूर्णाजी एकही शब्द बोललेली नसते, ती फक्त गप्प बसलेली असते आणि ही गोष्ट घरातल्या सगळ्यांच्या लक्षात जेव्हा येते त्यावेळेस प्रताप हा पूर्णाजीला म्हणत असतो, पूर्णाजी काय ग, काय झालं? अगं ही आपली अस्मिता कॅनडाला चालली आहे तिच्या नवऱ्याच्या घरी, मग आज तर तू खुश असायला हवं होतंस, तू एवढी दुःखी का वाटतेस? तर पूर्णाजी सांगत असते, अरे अस्मिता तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला जाते या गोष्टीचा आनंद मनापासून आहेच, पण खरं सांगू का, आज तन्वीची खूप जास्त आठवण येते. आता जर तन्वी इथे असती तर ती सगळ्या घरभर नुसती नाचली असती, तिने हिला बॅग पॅक करून दिली असती, मदतही केली असती आणि त्याचबरोबर तिने वाईटही वाटलं असतं तिला, कारण आता अस्मिता तिच्या नवऱ्याकडे चालली आहे. त्याबरोबर आता तन्वीची आठवण काढल्यामुळे सगळेच जण पुन्हा एकदा नाराज झालेले असतात. तर प्रताप म्हणत असतो की पूर्णाई थांब, थोडी शांत राहा, हे बघ आपण आता तन्वीला थोडं विसरायला हवं असं मला वाटतं. तर पूर्णाई म्हणत असते, अरे असं कसं शक्य आहे, मी तन्वीला कधीही विसरू शकत नाही, मला तिची खूप जास्त आठवण येते. तर आता लगेचच अस्मिता म्हणत असते, मी काय म्हणते पूर्णाई, तू तन्वीला कॉलच कर ना तुझ्या फोनवरून, मग बघ तुला जरा बरं वाटेल आणि तन्वी तुझ्याशी नक्की बोलेल. त्याबरोबर इकडे प्रियाला पूर्णाजी कॉल करते आणि प्रिया इकडनं हा हॅलो पूर्णाजी बोल ना एवढा शब्द बोलते. त्याबरोबर लगेचच इकडे रविराज सर प्रियाच्या कानाचा फोन हिसकावून घेतात
आता प्रिया हॅलो बोलल्यामुळे पूर्णाजी खूप जास्त खुश झालेली असते. तिला वाटत असतं की चला आता 2 घरात पडलेलं अंतर कायमचं संपलं. पण तसं काही नसतं. रविराज सर फोन खेचून घेतात आणि प्रियाला वॉर्न करून सांगतात, आजच्या नंतर कोणत्याही किल्लेदारांजवळ काहीसुद्धा संबंध नाही आहे आपला. आपल्यासाठी मेलेत ते, त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलायचं नाही. हे सगळं ऐकून पूर्णाजींना खूप जास्त वाईट वाटतं. पूर्णाजी फोन ठेवून देतात हातातला. त्याबरोबर लगेचच प्रताप, काय झालं पूर्णाई, का अशी गप्प झालीस असं विचारत असतो. त्याबरोबर पुढे आता पूर्णाई ह्या प्रतापला सांगत असतात, अरे प्रताप, आपले संबंध खूप जास्त खराब झालेले आहेत. मला वाटलं होतं की हळूहळू शांत होतील रविराज, त्यांचा राग निवळेल, पण तसं काहीसुद्धा झालेलं नाही आहे. याच गोष्टीचं मला खूप जास्त वाईट वाटतंय. त्याबरोबर पुढे प्रताप हा पूर्णाजीला सांगत असतो, पूर्णाजी अगं